अच्छा होगा। छोटे छोटे स्विमिंग पूल अपने इंडिविजुअल देंगे सबको। बहुत अच्छा लगेगा। पूरा अपना पूरा ये देख चुका है ना। क्या है कि यहाँ बनाएंगे और इसको गार्डन में रखेंगे, वॉल थोड़ी सी खड़ी करके भराव करके इसे गार्डन डेवलप करेंगे। मेरी 41 बीघा है। अच्छा और बाकी में फैमिली की है, मेरा 160 है। हाँ मेरे फादर की 41 है। अच्छा मेरे पास उसकी बोट है, देखी होगी ना आपने। हाँ वो लगता है और इतना बढ़िया लगता है इसमें आगे आता है ना। हाँ कब तक होती है बोटिंग, कब तक होती है आपके? जाके आता है ना, 1 राउंड 1.5 किलोमीटर हो जाता है। हाँ हाँ जो हाई बॉल है ना, जो बेरास की बेरास है। अच्छा Left a scar glowing in your eyes when I'm not aware. You left a scar. I fall into your lies all again. Where'd you go? Where'd you go? Where'd you go? Let me be there. अच्छा हाँ ये बड़ा कहीं गुजर पैर में कहीं सोचना पड़ता है अपना को। क्या शानदार दिख रहा है ना। वो आप देखें वहाँ रिजॉर्ट दिख रहा है अपना ऐसे रिसोर्ट मेरे सामने सामने पूरा सामने वाइट वाइट। है ना, white हाँ वो दिख रहा है वहाँ। कितना दूर आ गए वहाँ से अपन? पिकनिक को आए हैं। तिकडे बा ते पा काय देतात ते पाहता काय देतात ते शेड्यूलला. अब देना उतारो नो ना Left a scar glowing in your eyes when I'm not aware. You left a scar. I fall into your lies all again. Where'd you go? Where'd you go? Where'd you go? पसंत का पसंत पैसा तो मिला है. गुड बॉय. जानबूझ के मैं छाता सीधा बना सकता हूँ, जानबूझ के गोल अरे बहुत अच्छा लगा, बहुत सही है वो। बहुत अच्छा लग रहा है. घुमावदार रास्ता बहुत अच्छा थोड़ा सा लगा। घुमावदार अच्छा लग रहा है. अभी 3 महीने हुए, अभी हमको क्या है कि इससे बाहर आते थे ना कूलर पर्सनल लेना पड़ा ताकि रात में लाइट सीसीटीवी तो लगवा दिए मैंने, बढ़िया. अभी लगे हैं, महीना भर भी लगे। ऑडियो विद कलर आईपी कैमरे नई एडवांस टेक्नोलॉजी। क्या नाम है इसका? शेडो। जा बेटा. मेरी मैं गवर्नमेंट टीचर हूँ एचएम में, तो ट्रेनिंग में वहाँ ले गया था तो सारे मैडम सर लोग सब गाड़ी में बैठ बैठ के फोटो खिंचवाए सब लोग पूरे। नमस्कार, मैं हूँ महावीर सिंह राठौर और आप देख रहे हैं कृष्णा जंगल रिजॉर्ट। यहाँ पर हम लोगों ने पारिवारिक आयोजन के लिए जगह को बनाया है, जैसे मान लीजिए आपको रिंग सेरेमनी हो, बर्थडे पार्टी हो या कोई भी फैमिली या ग्रुप की पार्टी हो तो आप यहाँ अरेंज कर सकते हैं। और यहाँ सभी प्रकार की सुविधाएं हैं, रूम्स भी हैं, बैंकेट हॉल है, हमारे पास जीप सफारी भी है, स्विमिंग पूल है और सारी चीज़ें यहाँ उपलब्ध हैं।
इकडे पाहते किती छान ती कोयल पहा किती सुंदर दिसते ती ही बघते किती छान सकाळी पता नहीं कौन सा पक्षी था तो सुंदर बोल रहा था वो इतनी सुंदर आवाज आ रही थी उसकी सुबह 5 बजे हाँ मैंने पर्दा हटा के देखा खिड़की का अंधेरा एकदम कुछ नहीं मैं 6 बजे उठी थी तो मैंने भी देखा हाँ, इतना अंधेरा था 6 बजे भी अंधेरा है वापस हो गई हाँ मतलब 6 बजे तो थोड़ा उजाला हो जाता है यहाँ तो हाँ यहाँ नहीं हुआ था यहाँ का एटमॉस्फेयर देखा जंगल 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 लेकिन सिर्फ उसी पर कैसे लाइट पड़ रही है मस्त गुड मॉर्निंग सकाळचे वाजले 8:30 सकाळचे क्लिप तुम्ही पाहिल्याच असतील एकदम खूप सुंदर वातावरण होतं इथलं आता तर खूप थोडं ऊन आलं आहे वर पण अजूनही खूप छान गारवा आहे वातावरणामध्ये खाली खूप छान ओस आहे तर आता आम्ही सकाळचा आमचा चहा वगैरे करू सकाळी परत आमचा टाईम थोडा फिरण्यामध्येच गेला तर आम्ही काही लवकर चहा केला नाही बस आता चहा वगैरे करू आम्ही आणि चहा पिऊ पहिला आणि त्याच्यानंतर मग काही नाश्ता वगैरे बनवू आणि मग खाऊ रात्री आमचं इथे थांबण्याचं नव्हतं पण रात्री आम्ही इथेच थांबलो तर इतका छान परिसर आहे इथला ते तुम्ही पाहालच आणि पाहिलंच असेल आत्तापर्यंत मी क्लिप सकाळच्या आपण ॲड केल्या आहे त्याही तुम्ही पाहिल्या असतील चिकू तिकडे गेला ना बारीक किडे येऊन राहिले खूप इथे सकाळी सकाळी सगळं येतं त्याला करता 1 मिनिट आती हूँ मैं ही कशाची तयारी चालली आहे भज्याची वा सकाळी सकाळी भजे 3 ही है हो चालतील आता आलं कुठे मिळत नाहीये पाहते सामानामध्ये झालाय आमचा आता आम्ही चहा घेणार आहे एकदम मस्त तुम्ही लोक कधी बाहेर गेला तर असं बाहेरच स्वतःच्या हातून स्वयंपाक वगैरे करून पहा खूप मजा येते आम्हाला तर खूप शौक आहे बाहेर कॅम्पेनिंग करायचा आम्ही आमच्या गाडीमध्ये छोटीशी हे सगळं वस्तू घेऊन जातो ये तुम देके आओ तो चाय एक करके हाँ है ना नहीं तो ठंडी हो जाएगी चाय आ रहे हैं अभी हाँ हाँ अपन अपने तो निकालते हैं चाय पहले पप्पा की आवाज आई ना उसको तो फिर गया वो तेच ना अरे हा खूप थकणार आहे चल चिकू तू पण चहा घेऊन घेऊन जाऊ तिकडे मी
बिस्किट ले लो ना थोड़े साथ में खाने के लिए अभी। आज बनने वाले हैं यहाँ पर आलू प्याज और मिर्च के भजिए। तो हम बनाना स्टार्ट करते हैं। इसमें नमक मिला के रखने से थोड़ा पानी छोड़ दिया है इसको। हे आमच्या आता चहा आमचा झाला होता सकाळी। आता टाईम काय झाला आहे, आता वाजले 9 साडेनऊ होत आले आणि आता आम्ही भजे खाऊन राहिलो। ऊन पाहिलं किती आलाय, खूप छान। आणि मी आता आमचे भजे बनवले। भज्यांमध्ये मी काही जास्त काही टाकलं नाही आहे, फक्त कांदा का की आउटडोर होती नव्हतं, कांदे होते, बटाटे होते, कोथिंबीर होती आणि हिरव्या मिरच्या आणि बेसिक मसाल्यामध्ये हळद होतं, तिखट होतं। तर मग आता ज्या वस्तू अवेलेबल होत्या हे पहा, तर आमची भजी तयार झाल्या। आणि तिकडे पहा कशी मस्ती चालली आहे। किती मजा येऊन राहिला है। सबसे अच्छा एंजॉय तो किया है शेडो ने मेरे। आमचे भजे तयार झालेले पहा, किती छान एकदम क्रिस्पी। या आता सगळेजण खायला। वा झाला आवरावरी। वा ही आमची घरी जायची तयारी झाली सगळी। पोळे उचलायचे आहे काय आपल्या शेडोच्या? एकच का? मग इथे चिमण्यांना टाकून देऊ। ठेवून घ्या, घरी जाऊ आता। इथे सगळं फेकलं गेलं सामान। बस हे खाण्याचं झालं, बाकी हे झालं ना सगळं। भांडे हिरव्या याच्यामध्ये ते मस्त म्हटले होते मी। याला बंद करू का तेलालाही राहिलेलं ऐसा? चलो इसको ठंडा होने दो थोड़ा। बाकी ये सब अब पैक कर लेते हैं ना चीज़ें। मनु है क्या? हाँ और इसको तो ऐसे रखेंगे ना। याला कसं ठेवू? हे तेलाची याच्यात आहे जागा। हे आमचं किचन सगळं आता वाइंड अप झालंय। हे भांडे इथे नुसते वाळून राहिले, हे वाळले की बस आता आम्ही इथं शेवगडला आम्ही बाय बाय करणार आहे। बस आता आमची घरी जायची तयारी चालली आहे। हे सगळं सामान आम्ही आमच्या डिक्कीमध्ये टाकतोय। आता बस थोड़े भांडे, ये मेरे हाथ में रहने, ये पर्स मुझे दे देना, बाकी ये सब रख दो। ये अंदर शेडो के साथ बिछा लेते हैं ना। हाँ ये वो शेडो बैठेगा ना उसमें बिछा ले। पापा लेके हाँ आए सामान फिर। बस आता भांडे राहिले ठेवण्याचे। बस डबा घेऊन या। चावी त्याच्यातच असते। पाणी फेकून द्या ना त्याचं डब्याचं। तो पतो किती छान पुढे आधीच जाऊन बसला। हा खाते बच्चे असं नाही आहे। पालक भी कोण आहे? पालक किती मस्त
जाके अब सीधा घर पे ही चलते हैं ना. हाँ चला. बापरे केवढं सामान घेतलंय आपण लोकल मार्केट ना. हे कचोरी समोसे. हा बस याच्यावरच. हा थोडंसं पकडून ठेवायला लागेल कारण की उघडे आहे सगळे. चला झाली शॉपिंग. left a star glowing in your eyes when I'm not aware. You left a scar. दुपारी आम्ही घरी आलो त्याच्यानंतर आम्ही काही सुद्धा केलं नाही. खूप थकून गेलो होतो. फटाफट आंघोळी केल्या, थोडाफार स्वयंपाक केला, जेवलो आणि मग आराम केला. आणि आता आम्ही 7:30 झाले. तर मग आता आम्ही थोडं केक कटिंग करतोय का की आमचा केक कटिंग तिथे राहिला. तर चला मी तुम्हाला केक दाखवते. स्ट्रॉबेरी बनवायला सांगितलं होतं त्यांनी सगळ्या स्ट्रॉबेरी आमच्या खराब केल्या. पापा तो काय ड्यूटी कोई ना. चलो ठीक आहे. हे केक तिथे घेऊन गेलं असतं तर सगळे हा छान ना झालं असतं. हा तिथे घेऊन गेलो असतं तर छान वाटलं. आणि गेल्याकडे त्याच्या फ्रीज मध्ये ठेवून दिलं असतं. हा होतं तिथे. खाना फ्रिज भी है वहाँ पे. केक कटिंग पाहिलंच आहे तुम्ही आमचं झालंय. आणि तसं मी तुम्हाला सांगितलं होतं कालच्या व्हिडिओमध्ये की ते गॅसचं आमचं सिलेंडर जे आहे ते संपले होते म्हणून आम्ही ती मोठी सिलेंडर लावली होती. तर ते ऑर्डर आमचं आज आलेलं आहे. तर हे पहा हे आमचं हे हान कंपनीचं हे सिलेंडर आमचे आलेलं आहे. खोलून ठेवलं आहे. हे सिलेंडर तुम्हाला खोलून दाखवते. हे पहा हे रिफिल आम्ही मागवले होते. आमच्या आधी गॅसच्या बरोबर 4 सिलेंडर आले होते आणि आता परत आम्ही 4 मागवले. हे मी तुम्हाला हे गॅस सिलेंडर ह्याच्यात लावून दाखवते. हे खूप छान कन्व्हिनियंट आहे एकदम. हे पाहिजे ऑन झालं. बस आता एवढंच आहे. जिथे घेऊन जायचं आहे आपल्याला आपण घेऊन जाऊ शकतो. आमच्या 2 दिवसाचा हा ट्रिप तुम्ही बघितलाच असेल. तुम्हाला कसं वाटलं आम्हाला कमेंट करून सांगा. आम्हाला माझा पहिलाच व्लॉग होता काही इकडे तिकडे बोलण्यामध्ये काही झालं असेल तर सॉरी. आणि व्लॉग मी इथेच एंड करते आता. बस आता आम्ही वरण भात करणार आहे आणि आज परत थोडीशी चांगली झोप काढणार आहे. उद्यापासून परत नवीन सुरुवात करणार आहे. तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंट करून सांगा म्हणजे मी अजून एक ब्लॉग बनवेन.